झी 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तान विरुद्ध सिरीज गमावल्यानंतर टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का बसलाय। टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याच्या दिल्ली वनडेमध्ये खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पाठीच्या दुखापतीमुळे धोनीच्या ऐवजी दिनेश कार्तिकला टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे। कोटला स्टेडियमवर प्रॅक्टिस सेशन दरम्यान धोनीची ही दुखापत बळावल्यामुळे टीम मॅनेजमेंटनं तातडीनं दिनेश कार्तिकला बोलावून घेतलंय। मॅच पूर्वीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये धोनीनंच टीममध्ये काही बदल झाल्यास आपल्याऐवजी दिनेश कार्तिकचा समावेश करण्यात येऊ शकतो असं सांगितलं। मात्र याबाबत अंतिम निर्णय हा मॅच पूर्वीच घेतला जाईल असंही त्यानं सांगितलं। दरम्यान या सिरीजमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक 11 रन्स 113 रन्स या धोनीनंच केले आहेत। भारत आणि पाकिस्तान दरम्यान दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर अखेरची वनडे रंगणार आहे। आता या अखेरच्या लढतीत विजय मिळवून टीम इंडिया उरली सुरली लाज राखते का याकडे देशवासियांचं लक्ष लागून राहिलंय। तर पाकिस्तान टीम अखेरची वनडे जिंकून सिरीज क्लीन स्वीप करण्याच्या इराद्यानंच मैदानात उतरेल। भारताला राखावी लागणार लाज। ये होता है अंडर प्रेशर कि पाकिस्तान ने प्रेशर क्रिएट किया। आता दिल्ली तरी जिंका। आखिरकार जैसे इंग्लिश में कहते हैं एगनी इज ओवर। कोटलावर रंगणार अखेरचं महायुद्ध। भारत आणि पाकिस्तान दरम्यान अखेरची वनडे दिल्लीच्या कोटला स्टेडियमवरती रंगणार आहे। भारतानं 3 वनडेची सिरीज या आधीच 2-0 गमावली आहे। यामुळे आता भारताची लढाई ही केवळ उरली सुरली लाज राखण्यासाठीच असणार आहे। अखेरची वनडे जिंकून दिल्ली राखण्याचं आव्हान आता धोनी अँड ब्रिगेड समोर असेल, तर दुसरीकडे सिरीज क्लीन स्वीप करण्याच्या उद्देशानंच पाकिस्तान रणांगणावरती उतरेल। यामुळेच आता या अखेरच्या महायुद्धात कोण बाजी मारतं याकडेच दोन्ही देशातील क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागून राहिलंय। आता अखेरच्या लढतीत धोनी टीममध्ये काही बदल करतो का हे पाहावं लागेल। टीममध्ये काही बदल न केल्यास सेहवाग गंभीर या दिल्लीकर जोडीवरच विजयासाठी पायाभरणीची जबाबदारी असेल, तर मिडल ऑर्डरला नेहमीप्रमाणे विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीवर पाकिस्तानच्या तेज तर्रार मार्याला रोखण्याचं आव्हान असेल। कोलकातात सर्वाधिक विकेट्स घेणारा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा प्लेइंग 11 मध्ये कायम राहण्याची दाट शक्यता आहे, तर पाकिस्तानच्या बॅट्समनला रोखण्याची जबाबदारी जाडेजाबरोबरच इशांत शर्मा, अशोक डिंडा आणि आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमारवरही असेल। तर दुसरीकडे पाकिस्तानचा ओपनिंग बॅट्समन नासिर जमशेदकडून भारताला सर्वाधिक धोका आहे। याशिवाय मोहम्मद हाफिजही फॉर्मात आहे। ओपनर्सची जोडी लवकरात लवकर फोडण्याचं प्रमुख आव्हान भारतीय बॉलर्स समोर असेल। याशिवाय युनिस खान, शोएब मलिक आणि अकमल बंधू यांच्यावरही बॅटिंगची भिस्त असेल, तर भारतीय बॅट्समन समोर जुनैद खान, सईद अजमल, उमर गुल आणि मोहम्मद इरफानच्या बॉलिंगचा सामना करण्याचं अवघड आव्हान असेल। पहिल्या दोन्ही वनडेमध्ये सेंचुरी झळकावलेला पाकिस्तानचा ओपनिंग बॅट्समन नासिर जमशेद याच्या आक्रमणाला रोखण्यासाठी टीम इंडियाला काहीतरी निश्चित अशी रणनीती आखावी लागणार आहे। अन्यथा पुन्हा एकदा जमशेदच्या आक्रमणापुढे भारताला दिल्ली गमवावी लागल्याचा धोका आहे। पहिल्या दोन्ही वनडेमध्ये पाकिस्ताननं भारताचं वस्त्रहरण केलंय। आता दिल्लीचा तख्त तरी धोनी अँड कंपनीनं वाचवावा अशीच भावना देशवासियांच्या मनात निर्माण झाली आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।